काय काय आज बेडवर बसलाय आरामशीर. म्हणलं तर काय करायचं बेडवर ते बेड. आता जनावर पाणी पाजून आलो हा आता बसलोय आपला काय करायचं काय करायचं आहे लय अवघड आहे का नाही. ऊन पडलंय भयानक ऊन एवढं पडलंय मित्रांनो. हा लय बोलायचं काम नाही. कापड धुवायचे बघा तरी बसली आज. हळदी कुठं बसली आज अहो ते गाडीवाले आलते ना मग ते हळदी कुंकू लावलं आपलं. मग किती गाड्या दिल्या काय गाड्या किती दिल्या गाडी देते का ती. त्यांचा वद्याच आहे मागायचा घरोघरी जायचं. आपलं 50 रुपये दिलं बाजरी दिली निघून कणगीतली. भेव पडायला लागले खिडक्या उघडल्या द्यावी तुम्ही. खिडक्या उघडाय असले नेहमी तुम्ही उघडत नाही. तुम्हाला वाटतंय घर उडून जातंय पत्र लगेच. वारं का सुटतंय मित्रांनो की बोलायचं काम नाही. ही उघडा बरं. वारं सुटलंय बाहेर वाड आहे पण कसलं वारं सुटलंय घरात येत नाही. आज फरशापासून काढायला जायचं बघा पोरांनी फरशा सांगते. काय बघताय आता बाहेर मसर आहे ते का जागेला. मसर कुठे जाते ती पळून जाते ती. शर्ट काढायला आता टोपी घालून कुठे चाललं काय माहिती. मी बसतो बाहेर मला येऊ पडायला लय पडायले. बसा 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 बाहेर. काय व मित्रांनो करमना काय होईना डोकं दुखतंय. काम तर पडलंय धुणं भांडी काय करू वाटत नाही. म्हणलं आता जरा वेळ बसावं पण कामधंदा करावा. काय एक लागते ते आय काय फोन उचलं ना वाटते की आय असले फोन लावायला म्हणजे जरा बरं वाटतं. मग फोन लावायला गेली पण काय फोन लागला नाही. काल लागला होता कामाला गेली ती. ऊन पडतंय लवकर कामाला जावं लागतंय म्हणली. काय करायचं हाय आपल्या आई बाप्पाची गरिबी तर गप्प बसायचं. हाय गरिबी ती गरिबीच बरोबर आहे. डोकं एवढं दुखतंय की बोलायचं काम नाही बघा. भाऊ गेला या गोव्याला म्हणून आता गोव्याला गेलाय भाऊ फिरायला आमचा. तर गरीब ते म्हणतो गरीब आहे आपण म्हणून काय जायच नाही का कुठं. जा बाबा जा म्हटलं. मला विचारून जातं म्हणते काय गोव्याला जायची काय गरज आहे का. मी म्हणतो ते आपल्या इकडे तिकडे देवा धर्माला गेलेलं पण त्रास होती मालकं येते म्हणलं आम्ही म्हणलं जा बाबा जा. आईचा काय फोनच आला नाही. आईचं 2-4 दिवस झाला आलं नाही. सकाळी लावला बरं का पण उचलला आणि कामाला चालली म्हणली. मग म्हणलं आता सुट्टी जाऊ द्या लय काय बोलायचं बरं आहे का तर होय होय म्हणली. म्हणून म्हणलं मग जाऊ द्या आता. जांभळ्या पेंग यायला लागला बघा. चपात्या करायला लागले की ऊन पडतंय. तशाच चपात्या केल्या उन्हात काय करायचं. भयानक ऊन पडतंय अफाट ऊन पडायले. आज लवकर म्हणजे लवकर आज वारं बघा आत्ता सुटलंय. सकाळचं वारं सुटलं का नाही मग जरा लय ऊन लागत नाही. बस सकाळचं ऊन एवढं पडतंय की बोलायचं काम नाही. 6:30ला झोपेतून उठलं तर दिवस पाक कासराभर येतोय मोर एवढं. मग परत जनावराकडे जायचं शेण काढायचं पिंडी ठेवायच्या दूध काढायची मग यायची. मग परत आंघोळ करायची भांडी परत झाडून काढायच्या खोल्या परत तिथनं चूल पेटवायची. मग चूल पेटवायला मला 9 सव्वा 9 वाजते. आणि तिथनं स्वयंपाक व्हायला 11-12 जेवा 1 कामाला 2. काय करायचं बसायचं म्हणलं की उन्हात काम करावं लागतंय. बसून चालतंय का आपल्यासारख्या शेतकऱ्या माणसाला सांगा. जनावर आत्ता पाणी पाजली बघा ह्यांनी. जनावर पाणी पाजली शेण टाकायचं तर आता मला टाक म्हणलेलं आहे पण आता मी शेण टाकत नाही. मला अजून धुणं भांडी राहिले माझं तेवढी केलं म्हणजे जेव बिनगुरी पडतो भांड्यात पडतो. मला ती कापडं भांडी राहिली का नाही लय वैताग येतो. लय मोठं काम राहिलं काय की मला वाटतं. म्हणून आता तेवढं काम करून घेते की म्हणजे टेन्शन नाही आपलं. आरामशीर माणूस राहतोय. बापू बसलाय बाहेर.
जांभळ्या राहिल्याच्या बघा. फरशी लय घाण नाही बरं का, तरी पण म्हणलं आता हे पुसून काढावं. पुसल्या लुसलं मी स्वच्छता वाटते नाही त्यावेळेस. किचन जरा घाण झाले, म्हणलं तर किचन तेवढं पुसून काढा. किचनमध्ये स्वयंपाक असला गॅसवर की मग काय किचन पुसून निघतंय. आता स्वयंपाक नसल्यामुळं काय पुसण्याचं एवढं हे चालू नाही. म्हणून आज म्हणलं काढा पुसून आता किचन एकदा, मग टेन्शन नाही राहत. उद्या आहे रविवार अजून, बरोबर आहे का. मला तर जांभळ्या लागते, आता वाटतंय आता झोपावं. मला वाटतंय आता मी झोपतेच काही की, कारण काम होत नाही मला. असं डोळं हे झाकायला लागलं, कामच होत नाही. तुमचं झालं का नाही जेवण सांगा. खरंच मला अशा जांभळ्यात येते रे का नाही की बोलायचं काम नाही. लय जांभळ्याच रे अशा, डोळं गच्च भरते ते पाण्यानं. कसं बघा डोळे लगेच ओलच सर होते ते. रात्रभर झोपलं माणूस तरी पण दुपारचं वाटतंय थोडंसं तासभर पडावं, झोप खावावी, मग बरं वाटतंय. नाहीतर झोप लागतेच, अवघड आहे. आणि कसं आहे उन्हाळ्याचं माणूस झोपतंच, पण आता ऊन म्हणलं की झोपायला पाहिजे. मग अशा बी सारख्या आहेतच गोंग 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 करते. तरी फरशी घाण नाही, स्वच्छ फरशी. ही बघा पांढरी टकट आहे बघा. असे घाण तर दिसते का तुम्हाला सांगा, नुसती पांढरी टकट. अरे पोरं घाण करत नाही ती, स्वयंपाक खोली घाण असेल, ही फरशी आमची घाण नसते. तरी मी 8-10 दिवसाला फरशी पुसून काढते. कारण स्वयंपाक असल्यावर घरात ती पुसून दररोज काढावं लागते. पण आता म्हणतं घाण नसल्यामुळं आज म्हणते आज पुसून काढाव्या त्या. आज काढते बघा. आता ही फरसाणं हे सांडले ती झाडून काढते, पुसून काढते. आधी एक झोप खाते, परत धुणं भांडी करते, परत फरशा पुसते, तवर संध्याकाळ होती, तवर स्वयंपाकाचं टायमिंग होतं आहे, परत जनावराचं टायमिंग होतं आहे, मसराचं आहे, परत पेंट ठेवायचे आहे, दूध काढायचे. ती लय बायच्या जीवाला सुख नसते, लय काम. आणि करेल तेवढं कमीच आहे. अजून काय आहे कमीच आहे. किती बी काम करू द्या पण कमीच पडतं या. आणि तू काय काम करते, उपकार करते का, अशी अजून भाषा असतेच नवऱ्याची. काय करायचं, अवघड आहे मित्रांनो. बाईलाच माहिती घरात काम असतं का सुख असतं का काय असतं ते, बरोबर आहे. आणि मी कोको लावल्या किती मोठाड बघा, त्या चेहरा वेगळा दिसतोय, लय वेगळा दिसतोय. कुंकू लावलेलं चांगलं. आमच्या इथं कुंकू दररोज सकाळ आंघोळ केली की कुंकू लावायचं, हळदी कुंकू लावायचं, देवपूजा करायची. मला म्हणते देवपूजा करत जा, हे करत जा. करते बरं का मी, पण असं कधी बाबा केलं तर छर फिरले तर करायचं नाही. देवपूजा राहते माझ्याकडून. तुमचं झालं का नाही जेवण सांगा. आणि उन्हाळ्याचं बाहेर निघत जाऊ ना बरं का, कारण ऊन एवढं लागतंय की बोलायचं काम नाही. पण मी सगळ्यांना म्हणते बाहेर निघत जाऊ नका उन्हाचं, मलाच काम करावं लागतं.